नमस्कार मंडळी, मेघा आणि स्पृहा व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर मी निघाला आहे एका बाळाच्या बारशासाठी. बाळाच्या बारशासाठी जायचे म्हटल्यानंतर स्पृहा एकदमच खुश झालेली आहे, कारण का लहान मुलं स्पृहाला खूप आवडतात. लहान मुलं बघितल्यावर स्पृहा विसरूनच जाते की ती सुद्धा एक लहान मुलगी आहे. लहान मुल दिसलं की ती त्यांच्याबरोबर एका मोठ्या माणसासारखी अशी वागायला लागते. मग मी तिला आठवण करून देते की ती जशी लहान मुलगी आहे तशी तू पण लहानच आहेस, फक्त थोडीशी आता मोठी झालीस आहेस. मी अजून लांब आहे का? किती वेळ लागणार आहे जायला? का गं, तुला गाडीत बसून कंटाळा आलाय काय? जरासं आपण बसल्या बसल्या खेळूया ना छानपैकी. तू माझी पी घे, मी तुझी पी घेते. ती नको, जराशी दे ना, थोडीशी दे ना, मग कोणता खेळ खेळूया? रोहाला गाडीत बसून बसून आला आहे कंटाळा. बसून बसून आता काय खेळायचं असा प्रश्न आता मला पडला आहे. टाइमपास करून झाल्यानंतर स्पृहा मॅडम आमच्या खेळून खेळून दमल्या आणि मग आता थोडंसं शांत झाल्या. आणि मग फायनली आम्हाला जिथे पोचायचं होतं तो हॉल आला. मी तिथे पोचलो तेव्हा कार्यक्रम सुरू व्हायचा होता. बाळाची मम्मी, बाळाचे बाबा, बाळाचे सर्व घरातली माणसं यायची होती. तर छानपैकी डेकोरेशन आणि तिथलं वातावरण बघितल्यानंतर स्पृहा प्रवासाचा थकवा पूर्णपणे विसरून गेली होती. मग चिमुकल्या बाळाची एंट्री झाली आणि कार्यक्रमाला सुरुवातही झाली. श्रीकृष्णाला त्या इथे चिमुकल्या बाळाच्या चिमुकल्याच्या 2 बहिणी कसं बाळाला झोका देत आहेत बघा. मी त्यांची गप्पा मारत आणि बाळाला झोका देत दोघीच जणी स्टेजवरती उभ्या आहेत. त्यानंतर वेळ आली ती म्हणजे पेटपूजा करण्याची. छानपैकी आम्ही जेवण खाऊन घेतलं आणि त्यानंतर बाळाला येण्यासाठी आलो. बाळ एकदम शांत होतं, निवांत होतं. त्याला माहिती नव्हतं की त्याचा आज बारसं होणार आहे. तो शांतपणे झोपूनच होतो. आणि बाळाचं नाव ठेवलं आहे रोहित. तो झोपला आहे बघा. त्याला पूर्ण जगाची जरासुद्धा जाणीव नाही आहे. त्यानंतर आम्ही थोडे बाळाबरोबर फोटो काढले, खूप साऱ्या बाळाच्या पप्प्या घेतल्या आणि मग बाय बाय केलं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.